नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर मित्रांनो, ही जी भरती आहे सिंधुदुर्ग बँकच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भरती आहे. चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो, नक्की अप्लाय करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या सर्व जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. सगळं जॉब अपडेट्स मी टाकत असतो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. तर ही जी भरती आहे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आलेली आहे. तर जसं की आपण बघू शकता, ही जी भरती आहे ही कोल्हापूर भरती एजन्सीमार्फत कंडक्ट करण्यात येईल आणि तुम्हाला जे अप्लाय करायचे आहे ते www.kopbankASSO.co.in ह्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि जिथे तुम्हाला अजून माहिती देखील उपलब्ध असेल. तर बँकेचं जे नाव आहे ते सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक ही सहकारी बँक आहे. चांगला जॉब आहे, प्रायव्हेट जॉब असणार आहे, पण असेल परमनंट. आणि जी वयाची मर्यादा आहे ती 21 ते 40 वर्षे महाराष्ट्र शासनाचा उमेदवार पाहिजे. इथे जे मित्रांनो तुम्हाला अनुभव लागणार आहे, एक्सपिरियन्स कॅन्डिडेटच ह्या जॉबला अप्लाय करू शकतो. फ्रेशर्स इलिजिबल नाही आहे याच्यासाठी. तर मेल फिमेल दोघंही करू शकतात. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्जाची जी फीस आहे ती फक्त 600 रुपये असणार आहे. नोकरीचा जो प्रकार आहे तो परमनंट असणार आहे मित्रांनो. नक्की अप्लाय करा. अप्लाय कसं करायचं ते वेबसाईटवरती जाऊन करायचं आहे तुम्हाला. लिंकमध्ये मी डिस्क्रिप्शन देऊन टाकेल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, सगळ्या असे जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी. तर निवड प्रक्रिया जी होईल ती ऑफलाईन तुमची एक लेखी परीक्षा होईल. तुम्हाला परीक्षा घेण्यात येईल तुमची. अप्लाय करायची जी डेट आहे ती 20 ऑगस्टपासून ऑलरेडी चालू झालेली आहे आणि 30 ऑगस्टपासून म्हणजे फक्त 10 दिवसांचा तुमच्याकडे कालावधी आहे. तर नक्की लवकरात लवकर अप्लाय करा मित्रांनो. अधिकृत जी वेबसाईट आहे ती सिंधुदुर्ग www.sindhudurg.gdcc.bank.in हे आहे. सिंधुदुर्गचं हे नोकरीचं तुमचं ठिकाण असणार आहे मित्रांनो. तर अप्लाय नक्की करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या अशा सर्व जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला सगळं माहिती वेळोवेळी मिळत राहील. तर आता बघूया बाकीची इलिजिबिलिटी काय आहे. उमेदवाराची जी शैक्षणिक पात्रता पाहिजे ते मान्यताप्राप्त मंडळाकडून 12वी ॲटलीस्ट उत्तीर्ण झालेलं पाहिजे, म्हणजे फक्त 12वी पासवरती भरती मित्रांनो. उमेदवाराची जी वयमर्यादा ती 21 ते 40 वर्ष पाहिजे आणि यापूर्वीच्या जन्मतारखेच्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही, ज्यांचं जन्मतारीख ही 1986च्या आधीची असेल. रहिवासी जो आहे तो उमेदवार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणं आवश्यक आहे. त्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले आदिवासी, म्हणजेच तुमचं जे डोमिसाईल सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला अपलोड करावं लागेल सिंधुदुर्ग. तर ही भरती फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे मित्रांनो. ऑफलाईन परीक्षेचं जे शुल्क आहे ते फक्त 600 रुपये. ऑफलाईन परीक्षेसाठीचा जो अभ्यासक्रम आहे सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी भाषा, बुद्धिमान चाचणी इत्यादी, म्हणजे नॉर्मल प्रश्न असतील, एवढं काही अवघड पण नसेल मित्रांनो. तर नक्की अप्लाय करा किंवा तुमचे जे मित्र असतील सिंधुदुर्गातील त्यांना पाठवून द्या. परीक्षेचं स्वरूप बघू. आता परीक्षेचा कालावधी 75 मिनिटांचा असेल. परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ पर्याय स्वरूपाचे असेल. लेखी परीक्षा 70 गुणांची राहील व प्रत्येक प्रश्नास 1 गुण राहील. तोंडी परीक्षा 30 गुणांची राहील आणि त्याचा तपशील खालीलप्रमाणे राहील. आवश्यक पात्रतेनुसार जादा शैक्षणिक पात्रता 5 गुण. संवाद कौशल्य म्हणजे कम्युनिकेशनसाठी तुम्हाला असतील 5 गुण. जिल्हा बँकेच्या कामकाजाचा जर अनुभव असेल तर 20 गुण, असे 30 मार्काचा तुम्हाला टोटल राहील. लेखी परीक्षेत तुम्ही जर तोंडी मुलाखती बँकेमार्फत घेतली जाईल. बँकेमध्ये तुमची इंटरव्ह्यू होईल. अर्जाची तारीख आहे जसं की मी सांगितलं 20 तारखेपासून ऑलरेडी चालू झालेली आहे. 30 ऑगस्टपर्यंत असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि सुरुवातीचा जो पगार आहे ते 14,000 रुपये तुम्हाला असेल 18 महिन्यासाठी. नंतर ते वाढवतील. त्याच्यानंतर मुलाखतीच्या वेळी कागदपत्रांची तुमची व्हेरिफिकेशन केले जाईल आणि त्यानंतरच तुमची समजा कागदपत्र जर पडताळणी झाली त्याच्यानंतर तुमची इंटरव्ह्यू घेण्यात येईल आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला हजर राहायचं आहे. जर तुम्ही परीक्षा पास झाली, इंटरव्ह्यू दिलं तर तुमचं ॲप्लिकेशन हे धरण्यात येणार नाही. त्याच्यानंतर रिक्त पदांची 20% तुमची उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल, म्हणजे वेटिंग लिस्ट बनवतील ते. वेटिंग लिस्टमधून कोणी जॉईन नाही आलं तर तुम्हाला बनवते, म्हणजे वेटिंग लिस्ट ठेवणार आहे. आणि नंतर अंतिम यादीतील उमेदवारांना बँकेच्या प्रसिद्धीनुसार नियुक्ती देण्यात येईल. आणि जे इच्छुक आहे मित्रांनो, ज्यांना अप्लाय करायचे तर ते kopbankASSO.com.in हे वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय करा. अप्लाय करताना काही इश्यू आला सांगा, आपण हेल्प करू नक्की. अर्ज करण्याची जी पद्धत जसं की मी सांगितलं तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे kopbankASSO.co.in वरती जाऊन. तर नक्की अप्लाय करा मित्रांनो. चॅनलला बी नक्की सबस्क्राईब करून ठेवा, असे सगळे व्हिडिओ मी टाकत असतो. त्याच्यानंतर जी मी हिची अप्लाय करायची आणि जाहिरातची जी डिस्क्रिप्शन आहे, जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टोटलमध्ये देऊन टाकेल. तुम्ही लिंकवरती जाऊन जाहिरात अजून डिटेलपणे वाचा, त्याच्यातले समजून घ्या पॉईंट्स. खूप साऱ्या कंडिशन्स दिलेल्या आहेत. अर्ज कसं भरायचा ते देखील त्यांनी त्याच्यामध्ये समजून सांगितलेलं आहे मित्रांनो. तर नक्की अप्लाय करा.
आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवून द्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असे सगळे जॉब अपडेट्सबद्दलचे सगळे व्हिडिओ मी नेहमी वारंवार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. तर नक्की अप्लाय करा मित्रांनो. अप्लाय करताना जर तुम्हाला समजा नंतर काही इश्यू आला किंवा नंतर तुम्हाला तुमचा अर्ज जर बाद झाला तर त्यांनी हेल्पलाईन एक ईमेल ॲड्रेस आणि एक मोबाईल नंबर पण दिलेले आहे, त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. तर अप्लाय करा नक्की मित्रांनो आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.